आदित्याला तुम्ही स्नॅक्समध्ये काय काय देता किंवा बाळाला फिंगर फूड म्हणून आपण कोणकोणते पदार्थ देऊ शकतो हा प्रश्न जर तुमच्या मनामध्ये असेल तर या व्हिडिओमध्ये मी गेल्या काही दिवसामध्ये आदित्यसाठी ट्राय केलेले ऑप्शन तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सगळ्यात सुरुवातीला जो तुम्ही राईस केक पाहिला तर त्याचा सेपरेट व्हिडिओ आपण या अगोदर शेअर केलेला आहे, ज्याची रेसिपी बऱ्याच जणांनी मागितलेली आहे आणि लवकरच ती मी पोस्ट सुद्धा करणार आहे। यासोबतच घरामध्ये ज्या काही भाज्या बनतात तर त्या स्टीम केलेल्या किंवा जर बॉईल केलेल्या असतील तर त्या मॅश करून सुद्धा मी देते, जसं की इथे हा मॅश पोटॅटो दिलेला आहे। याच पद्धतीने स्वीट पोटॅटो असेल किंवा कॅरेट सुद्धा मी त्याला मॅश करून देते। आता जर तुम्हाला बाळाला फिंगर फूड द्यायचा असेल म्हणजेच बाळ हा हाताने खाऊ शकेल अशा भाज्या द्यायच्या असतील तर त्यावेळी तुम्हाला बाळाच्या हातात बसतील या पद्धतीने या भाज्या उभ्या कट करायच्या आहेत आणि ऑलमोस्ट बाळ जर आता 7.5 महिन्याचा असेल तर या ज्या भाज्या आहेत ह्या 80 ते 90% कुक करायच्या आहेत आणि त्यानंतरच बाळाच्या हातामध्ये द्यायच्या आहेत। यामध्ये तुम्ही परत कॅरेट, स्वीट पोटॅटो देऊ शकता। इथे मी पहा आदित्यला ऑरेंजची एक स्लाइस सुद्धा दिलेला आहे। जे छोटं ऑरेंज असतं जे गोड असतं अतिशय, तर त्याची एक स्लाइस मी त्याच्या हातामध्ये दिलेली आहे आणि ही त्याला प्रचंड आवडते। म्हणजे इव्हन आता तो कधी कधी पाणी प्यायला जेव्हा नको म्हणतो तर त्यावेळी मी तो ऑरेंजचा ज्यूस पाण्यामध्ये ऍड करून ते पाणी त्याला देते, तर तो खूप आवडीने सुद्धा घेतो। यासोबतच गेल्या काही दिवसामध्ये मी त्याला या पद्धतीने जो काही स्टीम केलेला राईस असतो, मीठ न टाकता जो काही भात आपण स्टीम केलेला आहे, शिजवलेला आहे, तर तो भात सुद्धा हातामध्ये या पद्धतीने चुरून मी त्याला देते आणि हा भात मी त्याला खेळायला सुद्धा देते, ज्याचा व्हिडिओ मी इथे काढलेला नाहीये, परंतु तो या भातासोबत खूप छान खेळतो सुद्धा। जर तुमचं बाळ सुद्धा आदित्याच्या वयाचं असेल तर मी एक गोष्ट तुम्हाला इथे सजेस्ट करेन की आतापासूनच बाळाला हाताने खायला थोडीशी मेस करायला ट्राय करू द्या, थोडंसं टेक्स्चर फूड द्या, जेणेकरून बाळ लवकर हाताने खायला किंवा चावून खायला शिकेल। या दरम्यान बाळाचं जे स्नॅक आहे हे पोट भरण्यासाठी नसून बाळाला वेगवेगळे टेक्स्चर मिळावेत, हाताने खाण्याची सवय व्हावी आणि वेगवेगळ्या पदार्थांसोबत बाळाची मैत्री व्हावी, म्हणजेच बाळ हा आवडीने प्रत्येक पदार्थ खावा, यासाठी हे स्नॅक्स ऑप्शन तुम्हाला द्यायचे आहेत। आता आज मी आदित्यला ही ब्रोकोली सुद्धा दिलेली होती। ही जी ब्रोकोली आहे ही थोडीशी स्टीम केलेली आहे, ऑलमोस्ट 80% मध्ये ही ब्रोकोली स्टीम केलेली आहेत आणि याचे जे फ्लोरेट आहेत हे बाळाला मी खायला दिलेले आहेत। सुरुवातीला तर त्याने खूप वेळ हे इकडे तिकडे बघत हातामध्ये घेऊन तोंडामध्ये घालण्याचा प्रयत्न केला, त्यासोबत भरपूर असं खेळला आणि थोडं थोडं मी त्याला मध्ये मध्ये देत होते तर तो खायला सुद्धा लागला। जेव्हा तुम्ही बाळाला या वयामध्ये टेक्स्चर्ड फूड ऑफर कराल तर त्यावेळी बाळ हा नक्कीच जे काही पातळ पदार्थ आहेत किंवा बाळ हा चावूनच खात नाही, फक्त गिळून टाकतो, या ज्या तक्रारी आहेत यापुढे तुम्हाला कराव्या लागणार नाहीत। आदित्यला अजून एकही दात आला नाही तरी सुद्धा मी या पद्धतीने टेक्स्चर्ड फूड त्याला देते आहे आणि तो अगदी छान पद्धतीने खातो सुद्धा आहे। अर्थातच हे पालकांच्या ऑब्झर्वेशन खाली होणं खूप गरजेचं आहे। बाळाला दात नाहीत म्हणून पातळ पदार्थ देणं तुम्हाला अवॉइड करायचं आहे। बाळाचे हिरडे इतके कठीण असतात की प्रत्येक पदार्थ बाळ हा चावून खाऊ शकतो आणि याच दरम्यान बाळाला ते शिकवणं गरजेचं आहे। तुम्ही तुमच्या बाळाला यामधले कोणकोणते पदार्थ देता कमेंटमध्ये सांगा।